नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या कालिका देवी मंदिरात शनिवारपासून घटस्थापना अर्थात शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झालाय. नवरात्रीच्या पहिल्या माळेला विश्वस्तांच्या हस्ते घटस्थापना तर आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली, तर मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे. ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिरात पहाटे काकड आरती करण्यात आल्यानंतर सकाळी 6 वाजेच्या सुमारास मानाच्या ध्वजाचं ध्वजारोहण आणि पूजन करण्यात आलं. सकाळी सनई चौखड्याच्या मंजूळ स्वरांनी देवीचं यशस्तवन करण्यात आलं आणि मंदिरातील पुरोहितांच्या मंत्रोच्चार जयघोषात विश्वस्तांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. मंदिरात दैनंदिन पूजा अर्चा जप तप आदी धार्मिक विधी करण्यात आले, तर सकाळी 8 वाजता आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते देवीची महापूजा, मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. सायंकाळी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली. रात्री 9 वाजेपासून 12 वाजेपर्यंत देवीचा गोंधळ घातला गेला. 102 वर्षांपूर्वी प्लेगची साथ आली असताना यावेळी यात्रा बंद करण्यात आली होती. त्यानंतर करोना महामारीच्या कारणास्तव या वर्षाची यात्रा सुद्धा रद्द करण्यात आली आहे. यामुळे भाविकांना देवदर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आलेलं आहे. नवरात्रोत्सवाच्या काळातील कालिका देवी मंदिरात होणारी नित्यपूजा आणि इतर धार्मिक विधींसह मान्यवरांच्या हस्ते होणारी आरती, महापूजेचे सोशल मीडियाच्या माध्यमातून भाविकांना दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहरासह जिल्हा आणि परजिल्ह्यातील भाविकांना देणगीसाठी यावर्षी प्रथमच ऑनलाईन देणगीची सुविधा संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंदिरासह मुख्य रस्त्यावर भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी कालिका देवी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष अण्णा पाटील, सचिव डॉक्टर प्रतापराव कोठावळे, कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया, सदस्य किशोर कोठावळे, संतोष कोठावळे, आबा पवार, विशाल पवार, योगेश पवार, माजी नगरसेवक दत्ता पाटील, सुरेंद्र कोठावळे यांनी केला आहे. वेद न्यूज साठी स्नेहल कॉरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.